बघा ओळख लक्ष द्या. नाद वाद्यानेका दैवा गोचर होता फुले नवता देवता अमोद देवी गोवी नमोती भगवाने दैवा पावती रसने. कोण बोलले? दैवा पावती रसने गुरुमूर्ति नरिता रक्षपंती कलिकायापासी आगतातो तैसे वसुदेव सम्राट दया संत्रासले सात न होती तरी कोणाय आवश्यकते. तरी न होती तरी कोणा येत आवश्यकते. जर ती परमात्मा वस्तू जर नसती तर प्राप्त झाली असती का? तीच वस्तू आहे, जगतच नाही. तिला प्राप्त करायचं, ज्ञान दृष्टीनं मुक्त व्हायचं, संतांकडे जायचं, अध्यात्म घ्यायचं, अज्ञान टाकायचं, देवाचे निघायचं, सर्पण आणायचं आणि तीच बोलायचं आणि त्या ठिकाणी मागायचं. देवाकडे नाही, व्यवहार झाला सोडून द्यायचा, विकार काढायचा, अंतःकरण झाडायचं, वासनेला सोडायचं आणि परब्रह्माला मनाला जोडायचं. आता ऐका, तैशी वस्तू जी असतात ह्या शेवटची ओळी आपण वरी जाऊ. 1702 नाद वाद्यानेका. नाद म्हणजे ध्वनी. एक आपण वासरू वाजतो त्याचा नाद वेगळा, तबल्याचा नाद वेगळा, मृदंगाचा वेगळा, टाळाचा वेगळा. ते त्याच्यातून ध्वनी तयार होतो, त्याला नाद म्हणतात. मग त्या वाद्यात जर तो ध्वनी नसेल ना तर ते कानाकडे येईल का? म्हणून तू जगात नसेल तर मला कळशील का? तू आत नसेल तर संबंध होईल का? पण आज्ञानामध्ये संबंध नाही देवा, संबंध देवाचा. साक्षात्कार दुःखाचा, आविष्कार मोहाचा आणि दिसणं हे जगताचं. तुझं कुठं दिसतंय? तू दिसल्यावर जगत नाही आणि जगत दिसल्यावर तू नाही. एक दृष्टी असते आणि बातम्याची. त्याच्या नजरेमध्ये जगत पडत की नाही बोलत. जेव्हा बाळ छोटं असतं आई कशी 6 महिने 4 महिने तर ती स्वतःला विसरून जाते का राहते? विसरून जाते. ती स्वतःमध्ये असते का? क्षणाक्षणाला बाळात असते ती. असते की नाही? रडलं का? पडलं का? खाल्लं का? उठलं का? जपलं का? तिचं लक्ष कुठं असतं? तसं ज्ञानाचं लक्ष म्हणतात. ती बाळा सोडते का? मग आपण द्यायला सोडले का? तसंच द्या आपण बी बाळाचं जातो ना काळाकडे. ज्यांना ज्ञान नाही त्याला काळ खातो. मला मी सकाळी म्हणलं मी सांगणार आहे तुम्हाला उठू देणार नाही तर जेवू देणार नाही. तिथे राहते तुमच्या शक्तीनं तपाच्या. ती पुन्हा बाहेर येते देहाकडे. ज्ञानानं बुद्धी भगवंताकडे सहज जाते, जीवन मुक्त होते, तिथेच राहते आणि हरिरूप होते. पुन्हा बाहेर येत नाही. दुधात पाणी टाकलं काढता येतं का? मग भगवंतात बुद्धी एक झाली बाहेर येते का? ही शक्ती बोलाची, ही कृपा माऊलीची, ही स्थिती आनंदाची आणि प्राप्ती त्याची. तुम्हाला सब आमच्याकडे गप्पा गुटकाने बघा म्हटलं गोट्ट त्याला डोंगर गेला आमच्याकडे डोंगर नाही. ज्या स्वरूपात बुद्धी जाते तिथंच राहते, तद्रूप होती देहातून अलग. बुद्धी देहातून अलग नाही होती. ब्रह्मज्ञानात संतांच्या संगतीनं, वेदाच्या शक्तीनं, ओवीच्या भक्तीनं, हृदयाच्या जपानं देहाला सोडती बुद्धी. नामवृत्ती सोडती तात्काळ. रंगर में तुम्हाला देतू ना फळे, फळे ना देतू. पिकलेला आंबा देठ तिकडं फळ इकडं. तसं पिकले व्यक्ती बुद्धी तिकडं जगत तिकडं. देतू ना फळे, फळे ना देतू. बघा माऊलीची भाषा.
येतो ना पण माझी बोलत नव्हतो मिरचीचं देठ वांग्याचं देठ हेच माहिती होतं करते म्हणजे म्हणजे का देहाचा संबंध येत असणारी व्यक्तीच आत्मबोध बोलत असते चिन्मय असते वेदमय असते रामासोबत असते प्रपंचात नसती व्यवहार करून विरक्त असते ज्या बुद्धीला व्यवहारातून बाहेर येता येतो ज्या बुद्धीला देहभागातून भाव टाकता येतो ज्या बुद्धीला संताचा बोध झेलता येतो जी बुद्धी अज्ञानातून बाहेर येते ती खरी रामाची ओळख दिलेली तोपर्यंत ओळख राम तिला जवळ देत नाही अज्ञानात आहे ना बुद्धी राम कधी जवळ घेतो बुद्धीला जीवाला कर्म टाक उतार टाक पुण्य टाक देवा टाक हे पसारा टाक इंद्रियाचा विकार टाक इंद्रिया संबंध टाक कळतं का हे ज्या व्यक्तीनं इंद्रिया संबंध केला मग ती इंद्रिया कशी देवा कशी मग ते वेद म्हणतात की माऊली बोलती संबंध इंद्रियाचा सोडण्याशिवाय तुला मी जवळ घेत नाही साधू म्हणतात अधिकार झाल्याशिवाय ज्ञान देत नाही ओवी म्हणते तू शुद्ध झाल्याशिवाय तुझ्यामध्ये मी लागत नाही काय म्हणते ओवी तू शुद्ध झाल्याशिवाय तुझ्या हृदयात मी थांबत नाही म्हणून मायाला अनुवाद येत नाही चुकलं का नाही तुमचं बरोबर नाही बरोबर आहे ज्या बोधाला पकडलेलं अंतःकरण वेदाचं असतं ज्या हृदयात गुरुचं प्रेम असतं त्याचं ज्ञान नांदत असतं जे सत्संगात आयुष्य असतं तर मोक्ष हातात असतं जिथं वेद हृदयात नसतं तिथं हृदय असतं म्हणून आयुष्य संपताना जगताना साधूची संगती करावी ग्रंथाची सोबत असावी ओवीची शक्ती मिळावी गीतेचा बोध कळावा आणि वेदाचा मार्ग मिळावा संपूर्ण आयुष्य धन्य झालं त्याला म्हणतात धन्य हा जलीन दर्शनाचा आज माऊली भेटले की नाही मग धन्य आरतीनं दिवस काय झाला कोण भेटलं जावाई माऊली कसे चित्ते लोक सरकारचं बाहेर मग धन्यानं दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला क्षीण म्हणजे अविद्या दुःख व्यवहार जन्म मृत्यू सुरून गेलो मी जन्म मृत्यू हे लेकर माझे एक पोरं माझे हे घर माझं किती जन्म किती लेकर किती माय किती बापन किती नवरे सगळं का भाऊलीला किती मुंगळ्या लेकर मुंगीत तुकडे मुंगळ्या लेकर मुंगीत लेकर देतळा लेकर आणि डासाळा लेकर कोणते लेकर काय इथं मस्त वाटतं बोलायला मुलं म्हणजे देहभाव आहे आत्मभाव नाही आणि आत्मभाव आहे देवा व्यवहार करावा क्षणभर टॉयलेट बाथरूम लक्षात ठेवायचं असू नका इथं वास येते नाही आम्हाला तुमचं वास येते अज्ञानी बुद्धीचा वास येत नाही का आम्हाला येत नाही डोळा उघडला की आपण घ्यावं बघून चिंतन यावं डोळा उघडला अजून काय खरं बुद्धीचं ते वैभव तिचे चिंतन हरीचं नाम हरीचं प्रेम हरीचे ओळख हरीचे सत्ता हरीचा संबंध हरीचा स्पर्श ती जर भोगला तर ती संसार धरतीवर संसार घातली बुद्धी कदा सतत 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 त्या हरीला ओळखणं त्याच्याकडून घेणं त्याच्याकडे बुद्धीने जाणं त्याचे सानिध्य घेणं हरिरूप होणं मी देहरूप आहे का मी हरिरूप आहे असं बोललं तर मला घाम फुटेल काय
फ्रीमध्ये आंबा काढला, बाहेर आंबे दे काढल्याप्रमाणे आंब्याला त्याचं काम तुम्हाला आहे की नाही? कारण प्रत्येक संबंध कोणाचा केला? जगाचा, देहाचा, ईश्वराचा, परमात्म्याचा, इंद्रियाचा. प्रत्येक संबंध कोणाचा करते? आज्ञाने लोकांचा कोणाचा करतो? कवाय तुला कवा तिकडे कवा तिकडे राममध्ये गल्लीमध्ये कवायच्या घरात कवाच्या घरात कवाच्या घरात. पण एकच मित्र हरी तिथंच जाते कधी पुढे. म्हणून बुद्धीला एका ठिकाणी आणणं आणि बुद्धीला राम करणं आणि बुद्धीमध्ये रामाची प्रगतीकरण होणं आत्मज्ञान म्हणतात. बुद्धी कुठे बी जाणं पाप म्हणतात, कुठे चिटकणं वासना म्हणतात. आणि बुद्धीमध्ये काही येणं कुठला विचार घाण म्हणतात. घाण तिने कुठे जाऊ बी नाही, तिने कुणाला शिवू बी नाही, देहावर येऊ बी नाही. देवावर कसं आहे संबंध जिवंत मोड लक्ष ठेवायचं लक्षात आहे ना. जेव्हा ज्ञानी महात्म्याची अविद्या संपली तेव्हा देहातून करले त्यांचा तेव्हा देह पडलेला असतो. त्यांचा संबंध आहे का देहाचा? संबंध परमात्म्याचा. बुद्धीतून देह पडला तेव्हाच तो मुक्त झाला, संबंध नाही केला आहे का संबंध? तेव्हा त्यांच्या देहातून ते बाजूला राहिले. मला मागं सांगितलं होतं ते वर्तक दिसती देही देही नावाजा हरी. भगवंत म्हणाले ज्ञानी व्यवहार करताना दिसते, करते, खाते, बसते, झोपते, काही करू दे पण माझ्यापासून भिन्न आहे. आणि अज्ञानी देवापासून देव कळत, ज्ञान मिळत, जन्म मरण संपत त्यांना समजत नाही. बरे का कळत नाही अज्ञानी मूर्खाला? माझं अज्ञान आहे, मी देवावत आहे, मी प्रपंचात आहे, मी दुःखात आहे, मी वासनेत आहे, मी जन्म मरणात आहे. का कळत नाही? बाकी सगळं कळतं. म्हणलं जगाचा पडदे हे का कळत नाही? कारण तेवढं नाही, ह्या जन्मात मुक्तीच नाही. मुक्त होण्याला तुम्हाला म्हणत मी हे जेवढे आलेत ना, शेवटाची पाळी तेव्हा मनुष्य जन्म, शेवटाची पाळी तेव्हा मनुष्य जन्म. चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे. याच जन्मी ओळखी खरा आत्माराम, याच जन्मी ओळखी खरा आत्माराम. संसार सुगम भोगू नका, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. नाद म्हणजे ध्वनी. जर वाक्यामध्ये आला नसता तर तरी का गोचर होता? तुम्हाला ऐकायला आला असता का? नाही. फुले न होता घेपता अमोल केली, फुले न घेता, फुले न होता घेपता. सुगंधानं फुलाचा साकार घेतला तर आपला सुगंध असा फुलं मिळाला असता का? फुलामधून सुगंध आहे का? हल्ला आता सुगंध आहे. फुलाच्या द्वारे सुगंध आहे आणि साधूच्या द्वारे मोक्ष आहे. बरोबर की नाही? फुलाच्या द्वारे सुगंध आहे, साधूच्या द्वारे मोक्ष आहे आणि प्रारब्धाच्या द्वारे दुःख आहे. नाही का? सुख दुःख, सुख दुःख, सुख बी चांगले दुःख बी चांगले. आता ऐका, गोड न होती पक्वाने, हे लक्ष द्या. गोड न होती पक्वाने तरी का खावती रसने. जर पक्वान गोड झाले तर रसने आवडलं असतं का? जिलबी खाताना पाक पडावा खावायला आवडतं ते जिलबी. पुढे की आमची प्रगती चिंतावर पुढे पक्वाने तरी का खावती नसणे. जर त्या भगवानाला गोडी नसते तर रसने आवडलं असतं का? ठीक आहे. दर्पणाने नाही नयन दिसे. जर आरसाला नसला तर ह्या डोळ्यानं ते दिसलं असतं का? डोळ्याला नाही दिसलं. आता
द्रष्टा आता सिद्धांत आला असं रचना कृष्णा कळाली आता इकडे होतं का बापरे द्रष्टा असणे गुरुमूर्ती सुंदर या ऐका करताय द्रष्टा असणे गुरुमूर्ती नरिगता दृश्य पंथी तरी काय उपासी अवतात तरी काय उपासी म्हणजे उपासना उपास्य आपण उपासना करतो ना गुरुची तुमचे भक्त आहेत आणि ते तुम्हाला ज्ञान देतात तरी का ह्या उपासती आपण उपासना जर केली नसती आपण गुरुची भक्ती नसती तर तो कळला असता का अरे म्हणजे त्यांच्या माध्यमातून तो मिळतो अंतःकरणाला कळतो प्रगटतो संबंध होतो त्या संबंधात तल्लीन होतो तो ब्रह्मज्ञानी ब्रह्मरूप होतो तो ब्रह्मनिष्ठा आता आहे का द्रष्टा श्री गुरुमूर्ती द्रष्टा कोण आहे श्री गुरुमूर्ती पुढे भावी पुढे आमची भावी जमी हा द्रष्टा कोणा म्हणायचा ऐका द्रष्टा म्हणजे कोण निर्विकार व्यवहार करून विकार नाही त्याच्या संबंधाने होतो व्यवहार द्रष्टाच्या वृत्तीला कोण असतो आधार असतो दृश्य समोर असतं व्यवहार वृत्तीचा असतो त्रिपुटी उत्थान पावती समोर जाती आत येऊन सांगती आणि आहे म्हणती म्हणणारा कळणारा तोय व्यवहार तिचा कळणं अंतःकरणाचे आणि ऐक्य त्याचे बोध वेदाचा वाद जगाचा आणि ऐक्य त्याचे जगत मी झालं म्हणजे की पाणी विभूती काय का पाणी मी जीव मी पर्वत मी वसुकी मी पाषाण मी मेरू पर्वत तर ऐका लेटेस्ट आहे द्रष्टाच गुरुमूर्ती न निगता दृश्य जो भगवंत परमात्मा आहे तो द्रष्टा बनल्या वृत्तीला आधार आणि त्या संबंधाने वृत्तीला व्यवहार होतो ती म्हणते हे हिरवा रंग आहे हे जांभळा रंग आहे हे काळा मैक आहे वृत्ती म्हणती पण त्याच्या शक्ती व्यवहार वृत्तीचा शक्ती त्याची आहे संबंध ती त्याचा आहे आणि केला हिनं त्याला काहीच माहित नाही बायकोनं पैसे चोरले एवढ्याला माहित नाही टाका टाका त्याला कळतं का बरं कळून फायदा कळून फायदा का ह्या उपवासची आपल्याला जातो हा व्यवहार त्याचाच आहे तर तो आपण कळायला असता का द्रष्टा कोण आहे तोच आहे दृश्य कोण आहे तोच आहे जाणणं कोण आहे तोच आहे जाणीव कोणाची त्याचीच आहे वृत्ती कोण तेच आहे मग कुठं मी आहे मग मीच वाटतं आपल्याला मी सत्ताच नाही आपल्याला कुठेही जागा नाही अविद्येमुळे सगळं मी आणि ज्ञानामुळे ब्रह्म मी अविद्येमुळे देह मी ज्ञानामुळे ब्रह्म मी हे लक्षात ठेवा बेटा द्रष्टा श्री गुरुमूर्ती द्रष्टा म्हणजे कोण दृश्याला जाणणारा दृश्य कोण हे खोटं खोटं म्हणजे काय दिसतं ते नसतं आपण झोपलो स्वप्न पडलं नदी आली गंगा आली मी आंघोळ केली लोटा दिला गंगेला आता उठली दाखव गंगा पाणी दिसा लोटा दिसा दिवा दिसा तर गंगेला जागा दिसा एवढी मोठी बाई झोपली एवढं काय गंगा एवढी गंगा कशी मावली बाई एवढी आणि गंगा कुठं गंगा मग स्वप्नाचे दिसतं ते असते का नसते ना मी कधी कळतो जागा झाला मग हे दृश्य नाही हे कळत कवा कळत ज्ञान झालं तिकडं जागा झाल्या इकडं ज्ञान झालं हो ऐकायला मज्जा आहे उठलो आपण दिसतं ते दिसतं ती केसा कशा बारीक असती त्याच्यामध्ये स्वप्न भासते आपण विचार केले मध्ये येतो आम्ही चिंतन येते आम्हाला तुम्ही करा तुम्हाला मी 3 ला येते 4 ला येते कवा मिळतो कारण तो विषय त्याचा होत नाही 30 पुरण 30 चक्र त्याच लहरी
सतत तेच असतं माइंड. म्हणून द्रष्टा म्हणजे कोण आहे? द्रष्टाला जाणणारा. जाणणं म्हणजे काय? ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय? परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे काय? श्री गुरु मूर्ती. आलं का पदावर? कसं तुला तुम्ही जे ज्ञान स्वरूप झाले, जे ज्ञानमय झाले, श्री गुरुमूर्ती आमच्या समोर उभी आहे. निगता द्रश्यपती, जगतामध्ये आले, ज्ञान द्यायला तयार झाले, सन्मुख साधक आले, बोधामध्ये झाले, ते माझे साधक राम झाले. राम होणारच. साखर पाण्यात टाकल्यावर गोड होणारच, आणि तिखट टाकल्यावर आग होणारच. पाण्यात तिखट आग होती, पाण्यात साखर गोड. संसार म्हणजे मिरची. हा 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 पण खमंग खमंग आवडतो. दोन भाजून कपाई तिखट पाणी पिते, तिखट भाजी खाते. बघा ना तुम्ही तिखट खायला कसं होते. मिरची भजी हे आवडते, मिरची भजी. तैसे वस्तू जी असंख्यात तया संख्याशते सात. त्या वस्तूला सांगायला श्लोक किती झाले? 700. वस्तू सांगायला किती श्लोक तयार झाले? 700. ओव्या 9000. तर बाई म्हणजे मला कळालंच नाही, तर कुठं आपला ज्ञान अशा संख्यात तया संख्याशते सात. न होते तरी कोणा एक भाव सके. न होते तरी कोणा एक भाव सके. 700 श्लोक झाले नसतं तर ती वस्तू कळाली असती का? सुवास फुलामध्ये आला नसता, सुगंध मिळाला असता का? पक्वान गोड झालं नसता तर रत्नाकर झाले असती का? वाद्यामध्ये नाद नसता तर ध्वनी बाहेर आला असता का? 700 श्लोक झाले नसते भगवंत कळाला असता. उलट सुलट सुलट उलट जाऊ. पापड्या घातल्यावर उलट्या करती, पापड्या करती, चिजुकी ओली वरती गच्चीवर, पुन्हा येते खाली. बघून आहे ते मग त्या चित्रमध्ये ऐकले आहे. मेघसिंधूचे पाणी आहे तरी जगत राचे जमाळे. काजे मोपजे डोळे आकडे कोणा. मेघसिंधूचे पाणी वाढे. ढगाले काळे आले, पाऊस पडते पाऊस पडते, पण पाऊस कुणाचा आहे? समुद्राचा आहे. तसं तो कोण आहे? समुद्र ज्ञानाचा. पाऊस कुठला पडला? समुद्राचा. कुठं आला? मेघ. तसा तोच मी आहे. समुद्राचं पाणी म्हणजे मेघ आहे, ब्रह्म म्हणजे मी आहे. आपण म्हणतो पावसाचं पाणी, समुद्राचं पाणी म्हणतो खरं लागायचं पावसाचं. किती चूक आहे. पावसाचं कुठलं आलं? मग समुद्राचं पाणी पावसाला पाऊस होऊन आलं, तसा तो जगत जेवून आला. काय सूक्ष्म आहे. समुद्राचं पाणी मेघाच्या द्वारे गोड बनलं, आणि त्याच्याद्वारे जगत बनलं, जीव बनला, आणि तुमचा मंदिरातला शिव बी बनला. नाही का? जो आहे तसंच आहे, बनलाय. वास्तविक तो आहे मूळचा. झालं हे मुलगी मायाची तिथली आली, तुझं घर म्हणून वाढलं. धन्यवाद त्यांना द्या पोरीच्या माईला. नाही त्याला दिलं तुझं वेळ वाढला असता का? बाई तुझं धान तुझं गावलं तिथं करायला असतं, पुरा दिसतं झालं असतं की नाही? मग कोणी कुणाची? मी म्हणतो आमची सून. पण कुणाची आणली? तिथून. तसं पाणी तिथून. हसे काय